नमस्कार मित्रांनो, आजच्या या भागामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण समजावून घेणार आहोत ऑरा काय असतो, शरीरातील इंटरनल एनर्जी काय असते आणि ह्या एनर्जीमुळे निर्माण होणारी चक्र काय असतात, यांचा आपल्या मनावर, शरीरावर काय परिणाम होतो हे आपण समजावून. मित्रांनो, आपल्या शरीराभोवती एक वलय निर्माण झालेलं असतं. या वलयाला म्हटलं जातं ऑरा. ज्याप्रमाणे मॅग्नेट असतं आणि ह्या मॅग्नेटच्या भोवताली एक मॅग्नेटिक फील्ड असतं. एखादा लोखंडाचा कण या फील्ड मध्ये आला तर मॅग्नेट पटकन त्याला अट्रॅक्ट करून घेतं. अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीराभोवतीचा ऑरा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टींना आपल्याकडे आकर्षित करून घेत असतो, खेचत असतो. दुसरं एक एक्झाम्पल, आपण घरामध्ये बल्ब लावतो. त्या बल्बच्या भोवती जो प्रकाश पडलेला असतो, हा प्रकाश म्हणजे त्या बल्बचा ऑरा. आपल्या शरीराभोवतीचा जो ऑरा आहे हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टींना अट्रॅक्ट करत असतो. जर तुम्ही कष्ट करून सुद्धा त्या कष्टाचं फळ मिळत नसेल, जर आर्थिक परिस्थिती सतत बिघडत जात असेल, कॉन्फिडन्स कमी होतोय असं जर तुम्हाला वाटत असेल, फ्रस्ट्रेशन येत असेल, रिलेशनशिप स्पॉइल होत असेल, सततचं आजारपण पाठीमागे लागला असेल, तर मित्रांनो समजून घ्या, तुमचा ऑरा कुठेतरी खराब झालेला आहे, तो इनबॅलन्स झालेला आहे. सतत राग येणं, भीती वाटणं, लोकांबरोबर न पटणं, ऑरा असंतुलित झाला तर या गोष्टी होऊ शकतात. तर मित्रांनो, हे वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे ऑरा असंतुलित झाल्यामुळे येण्याची शक्यता असते. दुसरं एक एक्झाम्पल बघू आपण. कित्येक वेळा आपण बघतो, दोन दुकानं शेजारी शेजारी असतात. मटेरियल एकच, त्याची कॉस्टिंग दोन्ही दुकानामध्ये सेम आहे, पण एखादा दुकानदार त्याचं दुकान खूप चांगल्या पद्धतीने चालवत असतो आणि दुसरा दुकानदार गिराईकाची वाट बघत असतो. त्याच्याकडे लोक जातच नाहीये. का जात नाहीये? मे बी याचं रिझन त्याच्या ऑरा मध्ये लपलेलं असू शकेल. त्याचा जर ऑरा खराब असेल तर लोक त्याच्याकडं येणार नाही. आपण जॉब करताना कितीही चांगल्या पद्धतीने काम केलेलं असेल आणि तरी सुद्धा आपल्या वरिष्ठांकडून आपल्याला बोलणं ऐकून घ्यावं लागत असेल, किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण जाऊ खूप चांगलं काम करून सुद्धा प्रमोशन आपलं न होता दुसऱ्याच प्रमोशन होत असेल, तर मित्रांनो समजून घ्या, तुमचा ऑरा नक्की कुठेतरी खराब झालेला आहे. व्यवसायामध्ये नवीन ऑर्डर्स न मिळणं, उधारी वसूल न होणं, अंगावरचं कर्ज वाढत जाणं, मे बी तुमचा ऑरा खराब झालेला असू शकतो. ऑरा काय करतोय? ऑरा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टींना अट्रॅक्ट करतो. खूप वेळा आपण बघतो, आपण एखाद्या व्यक्तीच्या संगतीमध्ये गेलो, एखाद्या व्यक्तीसमोर जाऊन बसलो, 5, 10, 15 मिनिटं त्याच्याशी बोललो, पण तो माणूस जर निगेटिव्ह थिंकिंगचा असेल, म्हणजेच त्याचा ऑरा जर खराब असेल, तर तो ऑरा तुमच्या ऑऱ्यावर इम्पॅक्ट करतो आणि म्हणूनच त्या व्यक्तीपासून बाजूला आल्यानंतर आपल्याला एक निगेटिव्हपणाची भावना निर्माण होते. अगदी बरोबर उलट दुसऱ्या कॅटेगरीमध्ये होतं. काही लोकांच्या संपर्कामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी दिसायला चालू होते, मनामध्ये असलेलं मळब निघून जायला चालू होतं. मी हे करू शकतो, एक पॉझिटिव्हिटी, एक कॉन्फिडन्सची भावना निर्माण होते. मित्रांनो समजून घ्या, त्याचा ऑरा खूप पॉझिटिव्ह आहे आणि त्याचा पॉझिटिव्ह ऑरा तुमच्याकडं अट्रॅक्ट झालेला आहे, म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह होता. मग आपण समजून घेतलं हा ऑरा काय असतो. हा ऑरा चांगला किंवा वाईट हा कसा ओळखायचा? तुमच्या शरीरातील ऑरा हा चांगला आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, ब्रेक झालेला आहे, हे कसं ओळखायचं हे सुद्धा आपण समजावून घेणार आहोत. पण ते समजावून घ्यायच्या आधी आपल्याला समजावून घ्यायचं आहे शरीरातील इंटरनल एनर्जी काय असते आणि या एनर्जी आणि ऑराचं काहीतरी एकमेकांची संलग्नता आहे, ही पहिल्यांदा आपण समजावून. आजच्या भागामध्ये आपण एवढंच समजून घेऊ. उद्याच्या भागामध्ये शरीरातील इंटरनल एनर्जी
कुठल्या पद्धतीनं काम करते, त्याचा इम्पॅक्ट ऑरावर कसा होतो आणि हा ऑरा संतुलित कसा करायचा हे समजावून घेणार आहोत. आज इथंच आपण थांबूया. थँक्यू.